मावळ परिसरातनं एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली। पिंपरी चिंचवड पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली असून संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला असता आरोपी समीर मंडल हा पीडित मुलीला आपल्या सोबत घेऊन जाताना दिसला। चिमुकली घराबाहेर खेळत असताना चॉकलेटचं आमिष दाखवून नराधम तिला घेऊन गेला। अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करून मृतदेह झाडाझुडपात टाकून दिला। पोलीस घटनेचा अधिक तपास करतात। गोविंद, आधी मालेगाव आणि आता ही पिंपरी चिंचवडची घटना, काय माहिती याबद्दल? विशाल, खरं तर संतापजनक ही घटना आहे आणि अतिशय चिमुकली, जिला काही समजत नाही, खेळायचं वय होतं आणि भर दिवसा अशा पद्धतीनं जर एखादा नराधम कृत्य करत असेल तर त्याला नक्कीच कायद्याची भीती जरब नाही। आणि हे सगळ्याच्या सगळं अपयश पिंपरी चिंचवड पोलीस दलाचं म्हणावं लागेल, कारण की इथे विजिबल पोलिसिंगच दिसत नाहीये। अनेक वर्षांपासून मागणी होती की पोलिसांची गस्त वेगवेगळ्या भागात, ते दिवसा असू देत रात्री असू देत, वाढणं गरजेचं आहे। मात्र पिंपरी चिंचवड पोलीस दलाचे प्रमुख जे आहेत ते याकडे दुर्लक्ष करतात आणि अर्थातच इकडे गुन्हेगारी ज्या पद्धतीनं वाढली आहे। मागील काही दिवसांपूर्वीच आपल्याला माहिती आहे की पिंपरी चिंचवडच्या हद्दीजवळच असलेल्या मावळमध्ये डान्स बार सुरू आहे। हे दृश्य आपण दाखवली होती, ही बातमी ब्रेक केली होती। मात्र त्याच पद्धतीने अनेक अवैध धंदे देखील या परिसरात आहेत आणि त्यामुळे गुन्हेगारी जी फोफावत चाललेली आहे त्याच्यावर अंकुश ठेवणं हे पोलिसांचं काम आहे। मात्र पिंपरी चिंचवड पोलीस दल मागील काही दिवसांपासून हे गुन्हे रोखण्यात अपयशी ठरल्याचं दिसतं आणि त्यामुळे कुठेतरी या सगळ्यावर जरा बसेल का? आजची जी घटना घडली त्यामध्ये एका आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली। तो आरोपी देखील तिच्या शेजारचाच होता। मात्र त्याची भीड कशी चापत नाही की अशा पद्धतीचं कृत्य करायचं, त्याला कायद्याची पोलिसांची भीती नाही का, असा संतप्त सवाल इथल्या महिला विचारतात आणि या सगळ्याचा उत्तर पिंपरी चिंचवड पोलीस दलाच्या प्रमुखांना द्यावं लागणार आहे। बरोबर विशाल, धन्यवाद गोविंद या सगळ्या तपशिलाबद्दल।